विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ नंबर 16 आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर चालू केलेला आहे. या चॅप्टरमध्ये काही डाऊट असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा. तसेच व्हिडिओचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जी मेंडल जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये फॅक्टर्स, त्यानंतर अलील्स, जीन्स, डॉमिनंट, रेसेसिव्ह, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, तसेच मेंडल्सचे 3 लॉज बघितले: लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉईंट घेऊ, डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग्स. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग. डेव्हिएशन म्हणजे एक्सेप्शन आहे. डेव्हिएशन शब्दाचा अर्थ आहे एक्सेप्शन किंवा त्याला अपवाद किंवा काही फरक असण्याचा. ठीक आहे, डेव्हिएशन मीन्स एक्सेप्शन किंवा अपवाद आहे. कशाला अपवाद आहे? डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग. मेंडल्स फाइंडिंग म्हणजे मेंडल्सनी काय काय संशोधन केलेलं आहे त्याला काही अपवाद आहेत. सो दीज आर कॉल्ड ॲज डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग. मेंडल्सनी काय काय केलेलं आहे? तर मेंडल परफॉर्म एक्सपेरिमेंट ऑन स्वीट पी प्लांट. तर मेंडलनी स्वीट पी प्लांटवर एक्सपेरिमेंट्स केलेले आहे हायब्रिडायझेशन टेक्निकचा वापर करून. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही रेशिओज काढलेले आहे. जसा मोनो हायब्रिड रेशो किती आला होता? 3:1 आहे. आणि डायहायब्रिड रेशो किती आला होता? 9:2, 3:1. अशा प्रकारे डायहायब्रिड रेशो आला. त्याचबरोबर मेंडल्सचे लॉज पण आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे सगळं मेंडल्सचं फाइंडिंग आहे, मेंडल्सचं वर्क आहे. त्याच्यानंतर मेंडल्सच्या मृत्यूनंतर काही सायंटिस्टनी मेंडल्सनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यावर परत संशोधन केलेलं आहे. वेगवेगळे एक्झाम्पल्स घेतलेले आहे, वेगवेगळ्या प्लांट्सचे क्रॉस घेतलेले आहे आणि त्याचे रिझल्ट्स जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्याला जे मेंडल्सचे जे रेशिओ आहे तो रेशिओ न येता त्यांचे रेशिओ वेगळे आलेले आहेत, है ना. दीज आर कॉल्ड ॲज डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग. तर बघू आपण काय काय डेव्हिएशन्स आहेत त्याला. तर सुरुवातीला अकॉर्डिंग टू मेंडल, मेंडलनी काय काम केलेलं आहे बघा. मेंडल परफॉर्म एक्सपेरिमेंट ऑन स्वीट पी प्लांट. काय नाव आहे? स्वीट पी प्लांट. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ पी प्लांट? पायसम सॅटिवम नाव आहे ना पी प्लांट्स. तर काय वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बघा. तर मेंडलनी काय सांगितलं आहे? सिंगल ट्रेट घेतलेलं आहे आपण. व्हॉट इज ट्रेट? डिटेक्टेबल व्हॅरियंट. सिंगल ट्रेट इट कंट्रोल बाय सिंगल जीन अँड 2 अलील्स. अलील्स काय आहेत? व्हॉट आर अलील्स? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट्स आर कॉल्ड ॲज अलील्स ऑफ ईच अदर. त्याच्यानंतर हे जे 2 अलील्स आहेत, सो दिस 2 अलील्स शो इंटरॅक्शन. अलील्स मध्ये काय होत असतं? इंटरॅक्शन होत असतं. इंटरॅक्शन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये आंतरक्रिया म्हणू शकता. अलील्स काय करतात? अलील्स शोज इंटरॅक्शन, है ना. त्यामध्ये 1 अलील इज कम्प्लिटली डॉमिनंट. अलील्स मध्ये काय होत असतं? इंटरॅक्शन होत असतं. आणखी काय महत्वाचा फॅक्टर आहे? पॉइंट फॅक्टर, है ना. फॅक्टर्स काय आहेत? व्हॉट आर फॅक्टर्स? कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम one generation to next generation through smaller particles are called as factors and these factors are called as genes. तर अतिशय महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. फॅक्टर्सला काय नाव आहे? जीन्स आहे. सो फॅक्टर ऑर जीन्स कुठे प्रेझेंट आहे? फॅक्टर्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स. गुणसूत्र आहे. क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र आहे. क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. आणि न्यूक्लियस कशामध्ये प्रेझेंट असतं? सेलमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर हे मेंडलनी काम केलेलं आहे. सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 अलील्स, 2 अलील शो इंटरॅक्शन, 1 इज कम्प्लिटली डॉमिनंट. त्यानंतर फॅक्टर्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स. त्याच्यानंतर आता पुढे बघू आपण डेव्हिएशन. व्हॉट इज डेव्हिएशन? अपवाद आहे, एक्सेप्शन ऑर डिफरन्सेस. तर मेंडल्सनी जे काय काम केलंय त्याचा काही एक्सेप्शन्स आहे किंवा त्याला फरक आढळलेला आहे, त्याला डेव्हिएशन आहे. सो आफ्टर मेंडल्सच्या नंतर जे सायंटिस्टनी काम केलेलं आहे ते जे काम आहे संशोधनाचं काम, त्याला किंवा जे जेनेटिक्स आहे, अनुवंशशास्त्र आहे, मेंडल्सच्या नंतर, है ना, इट इज नोन ॲज पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स असं. सो इट इज पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. सो आफ्टर मेंडल्सच्या नंतर काही शास्त्रज्ञांनी जेनेटिक्सवर स्टडी केलेली आहे. सो इट इज कॉल्ड ॲज पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स असं. ठीक आहे. और
इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यू मेंडॅलिझम. मेंडॅलिझम म्हणजे मेंडलसाठी आहे, न्यू म्हणजे न्यू आहे, तर हे कोणतं आहे न्यू मेंडॅलिझम म्हणजे नवीन मेंडॅलिझम किंवा नवीन जेनेटिक्स आपल्याला सांगता येते. न्यू मेंडलच्या नंतरचं जे कार्य आहे त्याला न्यू मेंडॅलिझम असं म्हणतात. आता बघितलं आपण जीन इंटरॅक्शन, तर जे अलिल्स आहे अलिल्स मध्ये काय होतं इंटरॅक्शन होत असतं है ना. सो जीन इंटरॅक्शन काय वाटते जीन इंटरॅक्शन. जीन इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया आहे दोन जीन्स मध्ये. फिनोटिपिक कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय अदर जीन्स. दीज इंटरॅक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. तर जीन इंटरॅक्शन मध्ये हे जे फिनोटिपिक कॅरेक्टर्स आहे याच्यावर कशाचा परिणाम होता. फिनोटिपिक कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय अदर जीन्स. आणि हे जे इंटरॅक्शन्स आहेत दीज इंटरॅक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. महत्वाचा पॉइंट आहे. सो जीन इंटरॅक्शन आर ऑफ टू टाइप्स. एक आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन वाचला. इंट्राजेनिक बघा शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. इंट्राजेनिक इंटरॅक्शन. व्हॉट इज इंट्राजेनिक इंटरॅक्शन. कशाला म्हणायचे इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. शब्द लक्षात ठेवायचा. सो इंट्राजेनिक इंटरॅक्शन इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. त्याचे काही एक्झाम्पल्स आहे. एक आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरा आहे को डॉमिनन्स आणि तिसरा आहे मल्टिपल अलिल्स. हे स्टडी करू आपण पुढच्या भागामध्ये. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि मल्टिपल अलिल्स हे कशाचे एक्झाम्पल्स आहे. यांच्यामध्ये काय व्हायलेलं आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन व्हायलेलं आहे. व्हॉट इज इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. अलिल्स घेतलेला बघा अलिल्स. व्हॉट आर अलिल्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट. तर इंट्राजेनिक इंटरॅक्शन कशामध्ये आलेली आहे अलिल्स ऑफ सेम जीन मध्ये आलेले ना. इट इज कॉल्ड ॲज इंट्राजेनिक इंटरॅक्शन. आणि हे त्याचे तीन एक्झाम्पल्स आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स अँड मल्टिपल अलिल्स. त्यानंतर दुसरा प्रकार आहे इंटरॅक्शनचा. जीन इंटरॅक्शनचा दुसरा प्रकार कोणता आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन वाज. Intergenic interaction or it is called as non-allelic interaction. So it occurs between alleles of different gene. है ना तिकडे काय होता सेम जीन होता. इथे occurs between alleles of different gene present on the same or different chromosome. शब्द लक्षात ठेवायचे आहे. Occurs between alleles of different genes present on same or different chromosome is called as intergenic interaction. So example कोणते आहे इंटरजेनिक इंटरॅक्शनचे. प्लिओट्रॉपी आहे, महत्वाचा आहे प्लिओट्रॉपी. हे आहे आपल्याला सिलेबस मध्ये प्लिओट्रॉपी. त्याच्यानंतर आहे पॉलीजीन्स, इपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स. So these are the example of intergenic interaction. तर पहिल्यांदा घेऊ इनकम्प्लीट डॉमिनन्स घेऊ. इनकम्प्लीट डॉमिनन्स याच्या आधी आपण डॉमिनन्स घेतलेला आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स बघितलेला आहे. त्यानंतर डॉमिनंट कॅरेक्टर बघितलेला आहे ना. तर डॉमिनंट कॅरेक्टर काय होता इन अन allelomorphic पेअर द जीन विच एक्सप्रेस इटसेल्फ इज कॉल्ड ॲज डॉमिनंट जीन अँड विच इज सप्रेस्ड इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह जीन. तर त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण टॉल आणि डॉर्फ. द क्रॉस बिटवीन होमोझायगस टॉल अँड होमोझायगस डॉर्फ. तर ते कशाचं एक्झाम्पल आहे ते कम्प्लीट डॉमिनन्स आहे. टॉल आणि डॉर्फचा क्रॉस केल्यानंतर F1 मध्ये काय होतं ऑल टॉल आलेलं आहे. म्हणजे ते कशाचं एक्झाम्पल आहे कम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपल्याला जीन इंटरॅक्शन मध्ये इकडे एक आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स है ना. ते कम्प्लीट डॉमिनन्स होतं. हे काय इनकम्प्लीट डॉमिनन्स. डेफिनेशन लक्षात ठेवा. इनकम्प्लीट डॉमिनन्स सोपी आहे डेफिनेशन. इन इनकम्प्लीट डॉमिनन्स both the genes of an allelomorphic pair express themselves partially. हे शब्द लक्षात ठेवा partially. So काय डेफिनेशन आहे in incomplete dominance both the genes of an allelomorphic pair express partially. It is called as incomplete dominance. त्याला incomplete dominance असं म्हणतात. तर incomplete dominance मध्ये काय आलेलं बघा one gene cannot suppress the expression of other gene completely. It is called as incomplete dominance. Complete dominance मध्ये कॅपिटल टी काय करत होता कॅपिटल टी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी असल्यामुळे त्या ठिकाणी सगळे टॉल कॅरेक्टर आले होते. परंतु या ठिकाणी काय आलेलं आहे
इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये वन जीन कॅन नॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन कम्प्लिटली. तो एक जो जीन आहे तो दुसऱ्या जीनवरचे एक्सप्रेशन सप्रेस करू शकत नाही है ना. इट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो वन जीन कॅन नॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन is completely is called as incomplete dominance. So both the characters are partially expressed. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय होता, in incomplete dominance both the genes of an allelomorphic pair express themselves partially. So one gene cannot suppress the expression of other gene completely. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तर काय या कंडिशन मध्ये काय होतं बघा. In such cases, intermediate expressions are formed in F1 hybrid. जसा complete dominance मध्ये टॉल आणि डॉर्फचा क्रॉस केल्यानंतर काय आलं ते F1 मध्ये टॉल आले होता, परंतु या ठिकाणी काय आलेलं आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये इंटरमिडिएट एक्सप्रेशन आले, मध्य अवस्था आली आहे तिची, है ना, मधली अवस्था आलेली आहे. इंटरमिडिएट एक्सप्रेशन्स आर फॉर्म्ड इन F1 हायब्रिड. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. एक एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स साठी. एक्झाम्पल कोणचं प्लांटचं एक्झाम्पल आहे, प्लांटचं नाव आहे मिरॅबिलिस जलापा नावाचं प्लांट आहे. काय नाव आहे, मिरॅबिलिस जलापा, आणि त्याचं इंग्लिश नेम आहे 4 o'clock प्लांट. बघा त्याच्या नावामध्ये दिसतं 4 o'clock म्हणजे काय आढळतं, 4 वाजता काय आलेलं आहे, दुपारच्या 4 वाजता फ्लावर्स ओपन होतात. फ्लावर ओपन ड्युरिंग लेट आफ्टरनून, है ना, हेन्स इट इज कॉल्ड ॲज 4 o'clock प्लांट. दुपारी 4 वाजता फ्लावर्स ओपन व्हायले म्हणून 4 o'clock प्लांट असं त्याचं नाव आहे. आणि सायंटिफिक नेम काय, मिरॅबिलिस जलापा. तर मिरॅबिलिस जलापामध्ये काय, देर आर 2 प्युअर व्हरायटीज. प्युअर व्हरायटीज म्हणजे होमोझायगस, 2 व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. कोणकोणचे आहे बघा इथे, बघा 2 व्हरायटीज. एक आहे रेड फ्लावर्स आणि दुसरं कोणते फ्लावर्स आहे, व्हाईट फ्लावर्स. हे पॅरेंट्स घेतलेले आहे आपण, पॅरेंट पहिली स्टेप. रेड फ्लावर प्लांट इट इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावर. एक मेल कन्सिडर करायचं आहे, दुसरा फिमेल पॅरेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याचे जिनोटाइप्स घ्यायचे आहे. रेड फ्लावर साठी काय जिनोटाइप्स घ्यायचे आहे, होमोझायगस रेड कॅपिटल आर. तसंच होमोझायगस व्हाईट साठी काय घ्यायचं आहे, स्मॉल आर. त्याच्यानंतर गॅमिट्स येतील त्याचे, होमोझायगस असल्यामुळं एक गॅमिट्स येईल इकडं. इथं पण होमोझायगस कंडिशन असल्यामुळं एक गॅमेट आहे. फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द फिमेल गॅमेट, आणि काय तयार होतं, F1 हायब्रिड तयार होतं. F1 हायब्रिड किंवा ऑफस्प्रिंग असतं. F1 हायब्रिड काय आलेलं आहे, त्याचे जिनोटाइप्स कॅपिटल आर, स्मॉल आर, आणि फिनोटाइप काय त्याचं, मेंडल्सच्या म्हणण्यानुसार काय यायला पाहिजे इथं, जसं टॉल डॉर्फ मध्ये क्रॉस केल्यानंतर टॉल येतं, तसंच इकडं रेड आणि व्हाईट मध्ये क्रॉस केल्यानंतर इथं रेड यायला पाहिजे, परंतु इथं रेड न येता कोणचा कलर आलेला आहे, पिंक कलरचा फ्लावर. इंटरमिडिएट कंडिशन आलेली आहे ना, म्हणजे बोथ द जीन्स जे आहे कॅपिटल आर आणि स्मॉल आर दे आर पार्शियली एक्सप्रेस्ड. So both the genes in an allelomorphic pair, they are partially expressed, is called as incomplete dominance. आणि मग या ठिकाणी रेड आणि व्हाईट कलर न येता इंटरमिडिएट कलर आलेला आहे. कोणता कलर आलेला आहे, रेड आणि व्हाईटच्या इंटरमिडिएट किंवा मधला कलर कोणता आलेला आहे, पिंक कलर आलेला आहे, म्हणून त्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात. तर हे F1 आलेलं आहे, लक्षात आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला F2 जनरेशन काढायचं आहे. F2 जनरेशन साठी काय करायचं आहे, सेल्फिंग करायचं आहे. सेल्फिंग ऑफ F1 किंवा F1 बाय सेल्फिंग म्हणतात त्याला. ठीक आहे, F1 घेतलेला आहे, काय F1 कॅपिटल आर स्मॉल आर घ्यायचा आहे, आणि सेल्फिंग म्हणजे तशाच प्रकारचे जिनोटाइप कॅपिटल आर स्मॉल आर. त्यांचे गॅमिट्स घ्यायचे आहे. काय गॅमिट्स बघा, हेट्रोझायगस कंडिशन आलेली आहे म्हणून किती 2 गॅमिट्स येतात. हा एक गॅमिट आहे, हा दुसरा. त्यानंतर फिमेल पॅरेंट्सचे 2 गॅमिट्स कॅपिटल आर स्मॉल आर अशा प्रकारे. इकडे मेल गॅमिट्स आहे, इकडे फिमेल गॅमिट्स. त्यानंतर फ्युजन होईल मेल गॅमिट फिमेल गॅमिट, कॅपिटल आर इथे लिहायचं आहे ना, अशा प्रकारे. त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर इथे लिहिलेला आहे. त्यानंतर स्मॉल आर, कॅपिटल पहिल्यांदा घ्यायचं आहे, कॅपिटल आर स्मॉल आर, त्यानंतर स्मॉल आर अशा प्रकारे. तर हे आलेलं आहे अशा. मग याचे आपल्याला फिनोटाइप्स लिहायचं आहे. कॅपिटल आर असेल तर कोणता कलर असा, इथे कॅपिटल आर असेल तर रेड कलर आहे.
त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर असेल तर आता काय लिहायचं इथे कोणता आलेला आहे कलर है ना, हे पिंक कलर आलेला आहे, पिंक कलर कॅपिटल आर स्मॉल आर. त्यानंतर इथे पण तसं आहे कॅपिटल आर स्मॉल आर पिंक कलर. त्यानंतर स्मॉल आर असेल तर कोणता कलर असा, स्मॉल आर असेल तर व्हाईट कलर अशा प्रकारे. ठीक आहे, हे F2 जनरेशन झालं. मग याच्यामध्ये आपल्याला फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशिओ काढायचा. इथे पहिल्यांदा बघू जिनोटिपिक रेशिओ किती दिलेला आहे, जिनोटिपिक रेशिओ 1:2 2:1 आलेला आहे ना. आर किती वेळा आलेला आहे, कॅपिटल आर एक वेळा आलेला आहे. त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर 2 वेळा आलेला आहे, हे एक आणि हे 2 वेळा. आणि स्मॉल आर हे किती वेळा आलेलं आहे, 1 वेळा आलेला आहे. म्हणजे जेनेटिक मेकअप बघायचा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर जिनोटिपिक रेशिओ किती आलेला आहे 1:2 2:1. तसंच फिनोटिपिक रेशिओ, व्हॉट इज फिनोटिपिक रेशिओ, व्हॉट इज फिनोटाइप, एक्सटर्नल अपीयरन्स है ना, एक्सटर्नल फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. तर फिनोटिपिक रेशिओ कसा आहे, किती आलेले आहे, रेड किती आलेले आहे, रेड 1 आलेला आहे. त्याच्यानंतर पिंक किती आलेले आहे, पिंक 2 आलेले आहे. आणि व्हाईट किती आलेलं आहे, व्हाईट 1 आले. मग फिनोटिपिक रेशिओ काय झालेला आहे 1:2 2:1 असा झालेला आहे. मग इनकम्प्लीट डॉमिनन्सचा रेशिओ बघा, लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा पॉईंट. इनकम्प्लीट डॉमिनन्सचा रेशिओ आहे 1:2 2:1, दोन्ही सारखेच आहेत. फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशिओ इज सेम. मेंडल्सचा रेशिओ काय आला होता मोनोहायब्रिड क्रॉसचा, मेंडल्सचा रेशिओ 3:1 आला होता. मग हा रेशिओ कसा आहे, वेगळा आहे, याला डेव्हिएशन व्हायचं आहे ना, अपवाद आहे, एक्सेप्शन आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर तेच एक्झाम्पल घेतलेलं आपण या ठिकाणी. इन मिराबिलिस जलापा 4 o'clock प्लांट देर आर 2 प्युअर व्हरायटीज, रेड फ्लावर RR plant is crossed with white flower small r. Then F1 offsprings have pink flowers है ना. आणि F2 साठी काय केलेलं आहे, F2 generation is produced F1 by selfing. It shows phenotypic ratio 1:2 2:1 and genotypic ratio is also 1:2 2:1. So महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. In an allelomorphic pair both the genes are partially expressed and one gene cannot suppress the expression of other gene completely. In such cases intermediate expressions are formed in F1 hybrid. Example कोणता आहे, मिराबिलिस जलापा 4 o'clock plant आहे. त्याच्यानंतर आपण कोडॉमिनन्स बघू. So what is codominance? In codominance, both the genes of an allelomorphic pair express equally in F1 hybrid. तर incomplete dominance मध्ये काय होतं, characters are partially expressed. codominance मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, so characters are equally expressed है ना, किंवा express equally in F1 hybrid. तर याच्यामध्ये बघा, such alleles are able to express themselves independently even if present together in hybrid are called as codominant alleles. तर याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे, कोट कलर इन कॅटल्स. एक्झाम्पल आहे कोट कलर इन कॅटल्स. कोट कलर काय, व्हॉट इज कोट कलर, कोट कलर म्हणजे स्किनचा कलर आहे, त्वचेचा कलर आहे. कोट कलर इन कॅटल्स म्हणजे स्किन कलर आहे, त्वचेचा कलर आहे. स्किन कलर किंवा आणखी क्लिअर करेक्ट म्हणजे त्याचा हेअरचा कलर आहे. ठीक आहे, कोट कलर मीन्स स्किन कलर किंवा हेअर कलर इन कॅटल्स, हे एक्झाम्पल आहे. तर काय केलेलं आहे याच्यामध्ये, पॅरेंट्स घेतलेला आहे. पॅरेंट्सचे फिनोटाइप आहे रेड कोट कलर कॅटल, इट इज क्रॉस्ड विथ व्हाईट कोट कलर कॅटल है ना. रेड आणि व्हाईट यांच्यामध्ये काय केलेलं आहे, ब्रीडिंग केलेलं आहे. ॲनिमल्स मध्ये काय म्हणायचं आहे, ब्रीडिंग म्हणायचं किंवा क्रॉस म्हणू शकता. ठीक आहे, सो रेड कोट कलर कॅटल इट इज क्रॉस्ड विथ अनदर व्हाईट कोट कलर कॅटल. त्यानंतर रेड साठी काय घ्यायचे आहे, जिनोटाइप्स बघा. रेड साठी जिनोटाइप्स घ्यायचे आहे RR घ्यायचे आहे, कॅपिटल R कॅपिटल R. आता व्हाईट साठी स्मॉल आर नाही आहे याच्यामध्ये, तर व्हाईट साठी काय घेतलेलं आहे, कॅपिटल W आहे. दुसऱ्या सायंटिस्टनी काम केलेलं आहे ना, एक्सेप्शन्स आहे, डेव्हिएशन्स आहेत ते. तर जिनोटाइप्स RR आहे आणि WW घ्यायचं आहे. त्यानंतर तिचे गॅमिट्स येतील, होमोझायगस कंडिशन असल्यामुळं एक गॅमिट्स येईल या ठिकाणी है ना. इथं पण एक गॅमिट RW, हे गॅमिट्स मेल फिमेल गॅमिट्स फ्युजन होईल त्यांचं दोघांचा
आणि काय तयार आहे F1 तयार आहे. काय तर F1 मध्ये RW असे प्रकार आहे. F1 हायब्रिड तयार झालेला आहे ना. F1 ऑफस्प्रिंग किंवा F1 हायब्रिड मध्ये. तर त्याचा कलर कोणता आलेला आहे बघा. याचा कलर आलेला आहे रोन कलर आलेला आहे. ROAN कोणता कलर आलेला आहे रोन कलर. आता मेंडल्सच्या म्हणण्यानुसार इथे कोणता कलर यायला पाहिजे रेड कलर यायला, परंतु या ठिकाणी कोणता कलर आलेला आहे रेड आणि व्हाईट मध्ये क्रॉस केल्यानंतर कोणता कलर आलेला आहे रोन कलर आहे. व्हॉट इज रोन कलर? रोन इज मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट. रेड आणि व्हाईटचा मिक्सचर आहे, त्याला रोन कलर म्हणतात. ठीक आहे. पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं आहे F2 काढायचं आहे. F2 काढायसाठी काय करतो आपण F2 साठी F1 बाय सेल्फिंग है ना. हे F1 आहे. सेल्फिंग म्हणजे सेम जिनोटाइप. कॅपिटल R कॅपिटल W इट इज क्रॉस्ड विथ कॅपिटल R कॅपिटल W. दोन्ही हेट्रोझायगस कंडिशन आहे म्हणून याचे दोन गॅमेट्स येतील इकडे आणि ह्याचे दोन गॅमेट्स इकडे येतील. चेकर बोर्ड तयार केलेला आहे ना. कॅपिटल R इथे लिहिलं आहे. कॅपिटल R कॅपिटल W, त्यानंतर WR है ना किंवा RW असं लिहिलं तरी चालतं किंवा WW चा इथे लिहिलं आहे. अशा प्रकारे काय लिहिलं आहे RR असेल तर रेड आले. कॅपिटल R फिनोटाईप कोणचा आहे रेड आहे. कॅपिटल R कॅपिटल W कोणचा फिनोटाईप असेल मग त्याचा रोन आहे. व्हॉट इज रोन? रोन इज मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईटचा मिक्सचर आहे. त्यानंतर रोन परत आला RW आणि हे कोणतं आहे WW हे व्हाईट कलर आलेला आहे. तर या ठिकाणी फिनोटिपिक रेशो किती आलेला आहे 1 रेड 2 रोन अँड 1 व्हाईट. म्हणजे फिनोटिपिक रेशो 1:2 2:1 आणि जिनोटिपिक रेशो किती आलेला आहे इट इज ऑल्सो 1:2 2:1. जिनोटिपिक कसा काढलेला आहे RR बघा. जिनेटिक मेकअप किती वेळा आलेला आहे RR 1 वेळा आलेला आहे. RW किती वेळा आलेला आहे 2 वेळा आलेला आहे आणि WW किती वेळा आलेला आहे 1 वेळा. म्हणजे जेनेटिक मेकअपच्या आधारे काढलेला आहे. सो जिनोटिपिक रेशो किती आहे 1:2 2:1. म्हणजे या ठिकाणी आता आधीचं जे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे त्याचा पण रेशो हाच आलेला आहे बघा. फिनोटिपिक जिनोटिपिक रेशो. को डॉमिनन्सचा पण रेशो सेम आलेला आहे. पण दोन्हीमध्ये काय फरक आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय होता कॅरेक्टर्स आर पार्शियली एक्सप्रेस्ड आणि ह्याच्यामध्ये काय को डॉमिनन्स मध्ये कॅरेक्टर्स आर इक्वली एक्सप्रेस है ना. बोथ द कॅरेक्टर्स आर इक्वली एक्सप्रेस. रोन कलर तयार झालेला आहे. काय झालेलं आहे मिक्सचर ऑफ रेड आणि व्हाईट दोन्हीच्या ठिकाणी आलेला आहे. सो बोथ द कॅरेक्टर्स आर इक्वली एक्सप्रेस्ड. इट इज कॉल्ड ॲज को डॉमिनन्स. काय एक्झाम्पल घेतलं आपण कोट कलर इन कॅटल्स. when red coat cattle is crossed with white coat cattle. काय आता मग F1 हायब्रिड कशा आलेले आहे F1 हायब्रिड रोन कलर आहे. व्हॉट इज रोन? रोन इज मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट. रोन मीन्स मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर हेअर्स. thus both the traits are हे बघा हे महत्वाचं आहे इक्वली एक्सप्रेस्ड इन F1 हायब्रिड. मग नंतर F2 काढायचा आहे. F2 जनरेशन कसं काढायचं आहे प्रोड्युस्ड बाय इंटरब्रीडिंग ऑफ रोन्स. इंटरब्रीडिंग म्हणजे क्रॉस घ्यायचा आहे ना. मग काय आलेला आहे रिझल्ट काय आलेला आहे रेड आलेला आहे. रेड रोन आणि व्हाईट है ना कशाच्या प्रमाणामध्ये आलेले आहे प्रोड्युस्ड इन रेशिओ 1:2 2:1. तर याच्यामध्ये जिनोटिपिक अँड फिनोटिपिक रेशिओ कसा आहे सेम आहे. तर त्याचं रिप्रेझेंटेशन आहे इथे रिप्रेझेंटेशन ऑफ को डॉमिनन्स. बघा रेड कोट कलर कॅटल आहे. इकडे व्हाईट RR WW है ना. फिनोटाइप्स रेड व्हाईट त्यासाठी जिनोटाइप्स RR WW. त्याच्यानंतर जे गॅमेट्स RW आलेले आहे ना. काय येतं मग RW फ्यूज झाल्यानंतर रोन येतं. व्हॉट इज रोन? मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट. बघा मिक्सचर दोन्ही आहे रेड कलर पण आहे व्हाईट कलर आहे. मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट इट इज कॉल्ड ॲज रोन. मग नंतर काय करायचं आहे F2 काढायचं आहे सेल्फ क्रॉस. आता परीक्षेमध्ये हे आपण एवढं ॲनिमल्सचे चित्र काढू शकत नाही है ना. त्यासाठी ते आधीचे जे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिले ते करायचं किंवा हे ॲनिमल्स वगळून अशा प्रकारे लिहिता येतं आपल्याला. क्रॉस घ्यायचा आहे. फिनोटिपिक रेशिओ किती आलेला आहे 1:2 2:1. जिनोटिपिक पण सेम आहे 1:2 2:1. सो बोथ द कॅरेक्टर्स आर इक्वली एक्सप्रेस्ड इन कोडॉमिनन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे मल्टिपल अलिल्स. तिसरा आहे ज्यामध्ये मल्टिपल अलिल्स.
तर नावामध्येच आहे त्या मल्टिपल अलिल्स. मल्टिपल मीन्स मेनी. अलिल्स काय, व्हॉट आर अलिल्स? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स, है ना, एकाच जीनचे असंख्य रूप आहेत त्या ठिकाणी, त्याला म्हणायचं मल्टिपल अलिल्स. सोपा मराठीमध्ये काय लक्षात ठेवायचं, एकाच जीन्सचे अनेक रूप आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिपल अलिल्स. डेफिनेशन: more than two alternative form of gene in a population occupying same locus on a chromosome or its homologs are known as multiple alleles. So multiple alleles are many alternative form of genes for particular character or traits. So multiple alleles कशामुळे होतात बघा. मल्टिपल alleles तयार होण्याचं कारण काय, एका जीन्सचे अनेक फॉर्म कशामुळे तयार व्हायलेले आहे. मल्टिपल अलिल्स अराइज बाय म्युटेशन. कशामुळे तयार होतात मल्टिपल अलिल्स? म्युटेशनमुळे तयार होतात. मल्टिपल अलिल्स अराइज बाय म्युटेशन ऑफ वाइल्ड टाइप ऑफ जीन, है ना. कोणता जीन आहे तो? वाइल्ड टाइप जीन आहे. डॉमिनंट जीन आहे तो. वाइल्ड टाइप म्हणजे कोणता आहे? डॉमिनंट जीन आहे. तर त्यामध्ये काय व्हायलेलं आहे? म्युटेशन व्हायलेलं आहे. तर जीन्सच्या रचनेमध्ये काय झालेलं आहे? अचानक बदल झालेला आहे, त्याला म्युटेशन असं म्हणायचं. व्हॉट इज म्युटेशन? म्युटेशन, सडन चेंज इन जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज म्युटेशन, है ना. द म्युटेशन ऑफ वाइल्ड टाइप जीन्स. मल्टिपल अलिल्स कशामुळे तयार झालेलं आहे? अराइज बाय म्युटेशन ऑफ वाइल्ड टाइप ऑफ जीन. अँड व्हॉट इज म्युटेशन? सडन चेंज इन जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज म्युटेशन. तर जीन काय होतं मग त्या ठिकाणी? जीन कॅन म्युटेंट म्हणजे बदलतो. जीन कॅन म्युटेट सेव्हरल टाइम्स प्रोड्युसिंग सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. इट शोज कोणकोणचे कॅरेक्टर दाखवू शकतो तुम्हाला? एक डॉमिनंट पण दाखवू शकता, को डॉमिनन्स आताच बघितले आपण, त्याचबरोबर इनकम्प्लीट डॉमिनन्स. So gene can mutate several times producing series of alternative expression and it shows dominant, codominance or incomplete dominance. तर आता सांगितलेलं आहे वाइल्ड टाइप. हे काय वाइल्ड? व्हॉट इज वाइल्ड टाइप? वाइल्ड टाइप हा कोणता आहे? डॉमिनंट आहे तो. वाइल्ड टाइप इज डॉमिनंट. कशावर डॉमिनंट आहे? ओव्हर ऑल अदर म्युटंट अलिल्स. दुसऱ्या अलिल्सवर तो डॉमिनंट आहे. अलिल्स काय आहेत? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट्स. सो इथे महत्वाचा पॉईंट आहे, वाइल्ड टाइप इज डॉमिनंट. कशावर डॉमिनंट आहे? ओव्हर ऑल अदर म्युटंट अलिल्स. तर याच्यासाठी एक्झाम्पल आहे आपल्याला मल्टिपल अलिल्स साठी कोणतं एक्झाम्पल घ्यायचं आहे? ड्रॉसोफिला. काय ड्रॉसोफिला? ड्रॉसोफिला आहे फ्रूट फ्लाय, फळावरची माशी आहे ती, फ्रूट फ्लाय. ड्रॉसोफिला इज फ्रूट फ्लाय. हॅव लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलिल्स, है ना, एक पेक्षा जास्त अलिल्स आहेत त्यामध्ये. मल्टिपल अलिल्स, सो मेनी अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स. सो इन ड्रॉसोफिला हॅव लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलिल्स. तर त्याच्यामध्ये बघू आपण काय काय आहेत ते. पहिला इकडे फिनोटाइप्स लिहायचे आहे, त्यासाठी कोणते जिनोटाइप्स येईल. तर पहिल्यांदा आहे नॉर्मल विंग्स. पंख बघायचे ते पंख, नॉर्मल विंग्स इथे आहे, नॉर्मल विंग्स. आणि हे नॉर्मल विंग्स आहेत, त्यामुळे केव्हा तयार होतात त्या नॉर्मल विंग्स? कोणत्या जीनमुळे तयार होतात? कोणता आहे तो? वाइल्ड टाइप जीन आहे, तो डॉमिनंट आहे. नॉर्मल विंग इज वाइल्ड टाइप ऑफ जीन, तो डॉमिनंट ऑल ओव्हर, सगळ्यावर डॉमिनंट आहे. जसं कॅपिटल टी डॉमिनंट होता, तसं या ठिकाणी हा कोणता जीन आहे? VG+, है ना, ते जिनोटाइप्स VG+. नॉर्मल विंग इज वाइल्ड टाइप अँड इट इज डॉमिनंट. आणि कोणतं जिनोटाइप्स त्यामध्ये? VG+. हे इथे आहे नॉर्मल विंग्स. केव्हा येतात नॉर्मल विंग्स? अशा प्रकारे जिनोटाइप आले की नॉर्मल विंग्स येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे निकड विंग्स आहे बघा. निकड विंग्स साठी जिनोटाइप आहे VGNI. NI म्हणजे निकड आहे. कशा आहेत बघा निकड विंग्स? हे अशा प्रकारचे आहेत. काय जिनोटाइप्स आहे यासाठी? VGNI, हे निकड जीन्स. त्यानंतर आहे तिसरा फिनोटाइप आहे नॉच्ड विंग्स. नॉच्ड विंग्स काय जिनोटाइप्स आहे बघा? VGNO असे आहे नॉच्ड. हे आणि इकडे नॉच्ड विंग्स VGNO. NO स्टँड फॉर नॉच्ड. त्यानंतर आहे स्ट्रॅप विंग्स. स्ट्रॅप विंग्स म्हणजे इथे आहे स्ट्रॅप विंग्स.
किंवा तर कोणताही जिनोटाईप त्यासाठी VGST आहे ना, VGST स्ट्रॅपसाठी VGST. आणि कोणतं आहे वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल विंग्स म्हणजे विंग्स आर ॲबसेंट, नाही आहे त्याच्यामध्ये. वेस्टिजियल विंग्स, विंग्स ॲबसेंट, ते रेसेसिव्ह आहे ते, त्यासाठी जिनोटाईप कोणता आहे VG आहे. ठीक आहे, तशा प्रकारे हे ड्रॉसोफिला. आणखी दुसरं एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचा. कोणता आहे अनदर ए गुड एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलिल इज ABO ब्लड ग्रुप है ना. ह्युमन ब्लड ग्रुप्स आहे, किती ब्लड ग्रुप्स असतात 4 असतात, A, B, AB आणि O. परंतु त्याला इथे आपण काय लिहिलं आहे ABO ब्लड ग्रुप म्हणा. सो अनदर एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलिल इज ABO ब्लड ग्रुप. याच्यामध्ये पण एक जीन आहे. कोणता जीन आहे कॅपिटल I जीन आहे, आणि त्याला एक पेक्षा जास्त मल्टिपल अलिल्स आहेत त्याचे, IA, IB आणि II असे 3 वेगवेगळे त्याचे फॉर्म्स आहेत ना, रूप. एका जीन्सचे अनेक रूप्स असतात, आणि मग त्याच्यावरून काय आता ते ब्लड ग्रुप्स ठरत असतात, A ब्लड ग्रुप आहे, B आहे का O ब्लड ग्रुप आहे. सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलिल्स. 2 एक्झाम्पल आहे, ड्रॉसोफिला आणखी ABO ब्लड ग्रुप. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे प्लिओट्रॉपी आहे, अतिशय महत्वाचा आहे प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी when a single gene controls 2 or more different trait is called as pleiotropic gene, and the phenomena is called as pleiotropy or pleiotropism. आता इथे काय कॉन्सेप्ट आहे बघा, एक जीन काय करायला आहे, सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more different trait. एक जीन काय करायला आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॅरेक्टर दाखवलेला आहे ना. एक जीन 2 किंवा 2 पेक्षा जास्त कामं करायला आहे किंवा ट्रेट दाखवलेला आहे, आणि त्या जीनला कोणता जीन म्हणायचा आहे प्लिओट्रॉपिक जीन. लक्षात आलंय, सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more different trait. This gene is called as pleiotropic gene, and the phenomenon is called as pleiotropy or pleiotropism. लक्षात आलंय, एक जीन काय करायला आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॅरेक्टर दाखवलेला आहे किंवा काम करायला आहे थोडक्यामध्ये. So one gene controls 2 or more different trait, it is called as pleiotropic gene, and the phenomena is called as pleiotropy or pleiotropism. प्लिओट्रॉपीचा एक्झाम्पल आहे किंवा प्लिओट्रॉपिझमचं एक्झाम्पल आहे. कोणचं एक्झाम्पल आहे, सिकेल सेल ॲनिमिया नावाचा डिसीज आहे. कोणचा डिसीज आहे, सिकेल सेल ॲनिमिया. सिकेल सेल ॲनिमिया त्या नावाचं आहे सिकेल सेल. सेलचा आकार कशासारखा होता, सिकेल सारखा होता ना. सिकेल सेल, सिकेल म्हणजे विळीच्या आकाराचा आहे किंवा हाफ मून लाईक आकार आहे असा या आकाराचा, म्हणजे त्याला सिकेल सेल ॲनिमिया डिसीज आहे. सो प्लिओट्रॉपीचा एक्झाम्पल आहे, कोणता डिसीज आहे सिकेल सेल ॲनिमिया. So what is sickle cell anemia? Sickle cell anemia is caused by gene. कोणत्या जीन मुळे होतं बघा, सिकेल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन. कोणता जीन आहे, HBS नावाचा, एकच आहे तो पूर्ण HBS. सिकेल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन HBS. लक्षात ठेवायचे पॉइंट सगळे. त्याच्यानंतर आता नॉर्मल व्यक्तीमध्ये कोणता जीन असेल, मग नॉर्मल और हेल्दी जीन कोणता आहे, हेल्दी जीन कोणता आहे नॉर्मल व्यक्तीमध्ये HBA म्हणा. ठीक आहे, HBA काय, व्हॉट इज HBA? HBA इज नॉर्मल और हेल्दी जीन, आणि तो कसा आहे HBA इज डॉमिनंट आहे. ठीक आहे, डॉमिनंट जीन आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे कॅरियर्स. कॅरियर्स म्हणजे वाहक आहे, रोगाचे वाहक असतात. ठीक आहे, कॅरियर्स. कॅरियर्स केव्हा असतात, जेव्हा अशी कंडिशन असेल HBA HBS असेल, ते कोणची आहे हेट्रोझायगस आहे. HBS असेल तर काय होतं, सिकेल सेल ॲनिमिया डिसीज होतं है ना. नॉर्मल हेल्दी जीन कोणता आहे HBA आहे, परंतु हेट्रोझायगस कंडिशन जर अशी असेल तर तो काय असतो कॅरियर. आणि काय जिनोटाईप येतं ज्यासाठी HBA HBS असेल अशी कंडिशन, तर तो काय कॅरियर आहे ना, रोगाचा वाहक आहे. कॅरियर मध्ये काय वैशिष्ट्य बघा, कॅरियर शोज साइन ऑफ माइल्ड ॲनिमिया
as their RBC becomes sickle shaped in low O2 concentration. तर कॅरियरचं वैशिष्ट्य काय की जेव्हा त्यांचे जे आरबीसीज आहे आरबीसीज त्यांचा आकार कसा असा सिकेल शेप्ड आकार असतो असा प्रकार सिकेल शेप्ड आकार विळीच्या आकाराचा किंवा त्याला हाफ मून लाईक केव्हा होता असं इन लो O2 कॉन्सन्ट्रेशन. तर त्यांच्या ब्लडमध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर त्यांचे जे आरबीसीज आहे त्यांचा आकार कसा होता असा सिकेल शेप्ड होता. आरबीसीचं महत्वाचं काम काय आरबीसी महत्वाचे आहेत हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं त्यामध्ये है ना हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन आरबीसीज. त्यानंतर त्याचं दुसरं काम आहे ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड CO2 हे आरबीसीज. त्यानंतर इट मेंटेन्स विस्कॉसिटी ऑफ ब्लडची विस्कॉसिटी मेंटेन करतं. इट मेंटेन्स pH ऑफ हिमोग्लोबिन. तर आरबीसी अतिशय महत्वाचे असतात आणि त्यांचे ते वेगवेगळे काम आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर आता हे नॉर्मल व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे आहेत सर्क्युलर गोलाकार अशा प्रकारे. आणि जे कॅरियर्स आहे कॅरियर्समध्ये कशा प्रकारे असतात हाफ केव्हा होतात ते जेव्हा त्यांच्यामध्ये ऑक्सिजनचं ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की काय होतं आरबीसीचा आकार हा कसा होता अशा जरा हाफ मून लाईक किंवा सिकेलच्या आकाराचा होतो. म्हणून त्याला आजाराला नाव दिलं आहे सिकेल सेल ॲनिमिया. केव्हा होतात असं सिकेलच्या आकाराचे जेव्हा त्यांच्या ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं इन लो O2 कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. नॉर्मल व्यक्तीमध्ये आहे हे कॅरियरमध्ये पण असेच आहे गोलाकार असतात परंतु जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की आरबीसीचा आकार हा कसा होता अशा प्रकारे विळीच्या आकाराचा किंवा हाफ मून लाईक होता असं. आणि आरबीसीचे काम आता बघितले फंक्शन्स. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ आरबीसी? hemoglobin present in RBC, it transport O2 and CO2, maintain viscosity of blood, maintain pH of hemoglobin. मग अशा प्रकारे जर त्या ठिकाणी आकार जर झाला विळीच्या आकाराचा तर काय होतं त्याच्यामध्ये ॲनिमिया होऊ शकतं. त्या रोगाची वेगवेगळे लक्षणं दिसू शकतात. ठीक आहे. So carrier shows sign of mild anemia as their RBC becomes sickle shaped in low O2 concentration. The homozygous with recessive gene HBS however die of fatal anemia. है ना होमोझायगस कंडिशन कोणची असेल HBS आला ना दोन जीन आवश्यक आहे. एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर. HBS ही कोणची कंडिशन आहे होमोझायगस कंडिशन आहे. मग अशी जर कंडिशन असेल तर काय हा कोणता आहे डाय ऑफ फॅटल ॲनिमिया म्हणजे जो चाइल्ड आहे किंवा बाळाचा काय होतं त्या ठिकाणी जन्म झाल्याबरोबर त्याची काय होतं डेथ होत असतं. केव्हा होत असतं होमोझायगस कंडिशन असेल अशा प्रकारे जीन्स HBS असेल तर होमोझायगट्स विथ रेसेसिव्ह जीन HBS however die of fatal anemia. आणि याच्यामध्ये काय होतं बघा दस द जीन फॉर सिकेल सेल ॲनिमिया इज कॉल्ड ॲज लिदल जीन इन होमोझायगस कंडिशन. कोणत्या कंडिशन मध्ये आहे तो होमोझायगस कंडिशन मध्ये HBS होमोझायगस कंडिशन मध्ये तो जीन कसा आहे लिदल जीन वाजता त्याला लिथल जीन. व्हॉट इज लिदल जीन? लिदल जीन मीन्स द जीन विच कॉजेस डेथ ऑफ बिअरर. ज्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचा जीन असेल HBS असेल तर त्या चाइल्डचा काय होऊ शकतं मृत्यू होऊ शकतो. म्हणून त्या जीनला काय म्हणायचं आहे लिदल जीन. व्हॉट इज लिदल जीन? द जीन विच कॉजेस डेथ ऑफ बिअरर or person is called as lethal gene. Thus, the gene for sickle cell anemia is lethal in homozygous condition. लक्षात ठेवायचं homozygous condition मध्ये काय होतं डेथ होत असतो. आणि हेट्रोझायगस कंडिशन मध्ये काय हेट्रोझायगस कंडिशन मध्ये काय असतं तो कॅरियर असतं. द जीन फॉर सिकल सेल ॲनिमिया is lethal in homozygous condition and in heterozygous condition. हे काय HBS असेल तर काय इट इज सिकेल सेल ट्रेट आहे आणि हा तो कसा आहे कॅरियर आहे रोगाचा वाहक आहे. त्यानंतर मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स विल प्रोड्यूस. तर दोन कॅरियर्स मध्ये जर मेल फिमेल्स मध्ये जर मॅरेजेस केलं है ना इथे काय क्रॉस वगैरे नाही म्हणायचं इथे काय म्हणायचं आहे मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स विल प्रोड्यूस काय प्रोड्यूस करू शकतात वन नॉर्मल चाइल्ड असेल किंवा टू कॅरियर चाइल्ड असेल किंवा वन सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन इन द रेशिओ 1:2 2:1 रेशिओ होऊ शकतो.
तर सिकेल सेल त्याच्यापैकी एक हा कसा आहे, एक आहे सिकेल सेल ॲनिमिक आहे, त्याची काय होतं डेथ होता. सिकेल सेल ॲनिमिक डाय आणि काय शिल्लक राहतात, लिव्हिंग कॅरियर आणि नॉर्मल शिल्लक राहतात. कॅरियर अँड नॉर्मल इन द रेशिओ, किती रेशिओ राहतात, कॅरियर किती राहिलेले आहे, 2 राहतात आणि एक काय नॉर्मल चाइल्डच्या ठिकाणी राहतात. म्हणजे रेशिओ किती आहे, 2:1 किंवा त्यालाच आपण 1:2 असं पण म्हणू शकतो. 1 केव्हा म्हणायचं आहे, नॉर्मल 1 आणि 2 कसे आहे, कॅरियर. कॅरियर्स कॅन बी आयडेंटिफाईड बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड ना. मॅरेजेसच्या आधी तर एखाद्या व्यक्तीला तो व्यक्ती कॅरियर आहे का नाही हे पाहण्यासाठी काय करता येतं, ब्लडचं एक्झामिनेशन किंवा ब्लडची टेस्ट करून आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचा सिकेल सेल ॲनिमिक आहे का, तो रोगाचा कॅरियर आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येतं. कॅरियर्स कॅन बी आयडेंटिफाईड बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. तर या ठिकाणी रिप्रेझेंटेशन बघू प्लिओट्रॉपीचं. पॅरेंट्स आहे, पॅरेंट्सचे फिनोटाईप कोणते घेतलेलं आपण, कॅरियर घेतलंय. मॅरेजेस बिटवीन सिकेल सेल कॅरियर, मेल सिकेल सेल कॅरियर आहे, इकडे फिमेल सिकेल सेल कॅरियर आहे. कॅरियर केव्हा असता, कॅरियर हेट्रोझायगस कंडिशन असतं है ना. हेट्रोझायगस कंडिशन मध्ये काय असतो, कॅरियर आहे. म्हणजे जिनोटाईप्स काय, HbA HbS है ना, हेट्रोझायगस आहे, HbA HbS. सिकेल सेल कॅरियर आहे, हा पण सिकेल सेल कॅरियरच आहे, सेम जिनोटाइप्स आहे त्याचे, HbA HbS. मग आता हेट्रोझायगस कंडिशन आहे, गॅमिट्स आहे त्याची, गॅमिट्स 2 गॅमिट्स आहेत, HbA इथे लिहिला, दुसरा कोणता आहे HbS. तसंच याचा पण HbA आणि दुसरा HbS. मेल फिमेल गॅमेट्स तयार झालेले आहेत त्या ठिकाणी, फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट. पहिल्यांदा बघा इकडे HbA इथे लिहिलं आहे, HbA कशाबरोबर फ्यूज झालेला आहे, HbA बरोबर फ्यूज झाला ना, HbA HbA अशा प्रकारे दोन्ही इथे लिहिलं आहे, HbA HbA. त्याच्यानंतर दुसरा हा HbA कशाबरोबर फ्यूज झालेला आहे, इकडच्या बरोबर HbS बरोबर है ना, HbS. HbA आणि HbS इथे लिहिलं आहे, HbA HbS. त्याच्यानंतर आहे हा HbS, इथे HbS आणि HbA, HbA HbS. आधी काय लिहिलेलं आहे, HbA लिहिलेलं आहे, HbA HbS. त्याच्यानंतर चौथा क्रॉस काय आहे, HbS आणि हा राहिलेला HbS. HbS HbS कोणते आहे, होमोझायगस कंडिशन आहे, HbS HbS होमोझायगस. ही कोणती आहे, हे हेट्रोझायगस आहे, हे पण हेट्रोझायगस आहे. आणि हा HbA आहे कसा आहे, हे नॉर्मल जीन आहे, हेल्दी जीन आहे, HbA HbA. ठीक आहे. तर हे झालं अशा प्रकारे जनरेशन आले, ऑफस्प्रिंग आलेले आहे. मग त्याच्यावरून आपल्याला त्याच्या फिनोटाईप्स लिहिता येतात. फिनोटाईप्स काय, HbA HbA असेल तर चाइल्ड कसं असेल ते नॉर्मल असतं, हेल्दी असतं है ना. एक आलेलं आहे, नॉर्मल किती आलेले आहे, एक आलेले. आणि HbA HbS किती आलेले आहे, 2 आलेले आहे. हेट्रोझायगस कंडिशन मध्ये का असं, सिकेल सेल ॲनिमियाचा का असतो, तो कॅरियर असतो. किती आलेले आहे, सिकेल सेल कॅरियर रोगाचे वाहक 2 आलेले आहेत. आणि HbS HbS हे कसं आहे, होमोझायगस कंडिशन मध्ये आहे ना. सिकेल सेल ॲनिमिया तयार करणारा जीन कोणता आहे, HbS आहे. आणि होमोझायगस कंडिशन मध्ये तो कसा आहे, लिदल जीन आहे, विच कॉजेस डेथ ऑफ बेअरर किंवा डेथ ऑफ चाइल्ड. तर हा सिकेल सेल ॲनिमिक आहे आणि त्याची काय व्हायलेली आहे, डेथ व्हायलेली आहे ना, 1 डाईस. मग अशा प्रकारे रेशिओ काय 1:2 2:1 आहे. मग एकाची डेथ झाल्यामुळं त्याचा रेशिओ काय लिहायचा आहे, 1:2 लिहायचा आहे ना, एक नॉर्मल आणि 2 कॅरियर. सो प्लिओट्रॉपीचा रेशिओ कसा आहे, 1:2 किंवा त्याला 2:1 इन्स्टेड ऑफ 3:1. 3:1 कोणाचा आलेला आहे, मोनोहायब्रिड क्रॉस मेंडल्सचा रेशिओ आला आहे, त्याला अपवाद आहे. सो दीज आर द डेव्हिएशन्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.